माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार आता देण्यात आलेली आहे। पुणे विमानतळावरनं तानाजी सावंत यांचा मुलगा गायब झाल्याची माहिती मिळतेय। माजी मंत्री तानाजी सावंत आता विमानतळावर दाखल झालेले आहेत। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला या संदर्भातला एक फोन कॉल करण्यात आलेला होता। पोलिसांचं म्हणणं आहे की सावंतांचा मुलगा बँकॉकला गेलाय आणि त्याचा फोन बंद लागतोय। मात्र सध्या तानाजी सावंतांकडनं पोलीस यंत्रणेला विचारणा सुरू असल्याची माहिती मिळतेय। आताच्या घडीची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। सध्या माजी आरोग्य मंत्र्यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली आहे मुलगा बेपत्ता झाल्याची, आणि या अनुषंगानं सध्या पोलीस या सगळ्या प्रकरणी तपास करतायत, चौकशी करतायत। मात्र पोलिसांच्या मते मुलगा बँकॉकला गेल्यामुळे फोन बंद लागतोय। मात्र तानाजी सावंत सध्या पोलीस यंत्रणेला या सगळ्या संदर्भातली विचारणा करतायत। स्वतः तानाजी सावंत यावेळेला पुणे विमानतळ परिसरामध्ये दाखलही झाले। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अमोल, सध्याची नेमकी काय अपडेट आहे? अमोल, माझा आवाज येतोय? ही माहिती मिळालेली आहे। त्यानुसार पुणे विमानतळावरून तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे तो गायब झाल्याची माहिती आहे। त्यांचा फोन बद्दल लागतोय आणि पोलिसांकडून जी प्राथमिक माहिती देण्यात येते त्यानुसार ते बँकॉकला गेल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे त्यांचा फोन बंद लागतोय। पण जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यांचं शेवटचं लोकेशन आहे ते सिंहगड रोडचं असल्याचं सुद्धा पाहायला मिळते आणि त्यामुळे पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास आहे तो सध्या युद्धपातळीवर केला जातोय। पुणे विमानतळावर सुद्धा याबाबतची तपासणी आहे ती केली जाते आणि स्वतः आरोग्य मंत्री राहिलेले तानाजी सावंत हे सुद्धा सध्या घटनास्थळी आहेत आणि पोलिसांकडून अधिक माहिती आहे ती सुद्धा घेतली जाते। नेमकी घटना काय घडलेली आहे, खरंच तानाजी सावंत यांचा मुलगा हा गायब झालेला आहे का त्याचं अपहरण केलेलं आहे, अशा विविध चर्चा आहेत त्या सध्या सुरू झालेल्या आहेत। पण जोपर्यंत त्यांच्या मुलाशी संपर्क होत नाही तोपर्यंत अधिकृत माहिती आहे ती कोणतेही हाती लागणार नाही। पण सध्या तरी तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे तो गायब असल्याची चर्चा आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास आहे तो सुद्धा सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळते। पण दुपारपासून ही सगळी घटना आहे तीच घडल्याचं समोर आलेलं आहे। ड्रायव्हरला सोडून तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे तो पुणे विमानतळावर दाखल झालेला होता अशी सुद्धा माहिती मिळत आहे आणि या सगळ्यांचे जे क्रॉस चेक आहे ते सध्या पुणे पोलिसांकडून केलं जाते। पण एका मंत्र्याचं म्हणजे आरोग्य मंत्री राहिलेल्या तानाजी सावंत यांच्याच मुलाचं नेमकं अपहरण झालेलं आहे का की तो स्वतःहून गायब झालेला आहे, नेमकं काय घडतंय हे अद्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल। पण सध्या तरी त्यांच्या मुलाचा फोन आहे तो बंद लागतोय आणि त्यामुळे तानाजी सावंत हे स्वतः पोलिसांकडून या संपूर्ण घटनेची माहिती आहे। अमोल, पण तानाजी सावंतांनी नेमकं काय म्हटलं या सगळ्या संदर्भात? त्यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे, त्यांची प्रतिक्रिया काय समोर येते या सगळ्यामध्ये? खरं तर सुरुवातीला पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतचा फोन आलेला होता आणि त्यानंतर खरं तर ही सगळी बाब आहे ती समोर आलेली आहे। तुर्तास तरी आपल्यापर्यंत तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया पोहोचलेली नाही। आपण सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांचा फोन आहे तो व्यस्त लागताना पाहायला मिळते। स्वतः तानाजी सावंत ज्यावेळेस याविषयी बोलतील त्यावेळेची अधिकृत माहिती आहे ती आपल्याला समजेल की नेमकं या प्रकरणामध्ये घडलेलं काय आहे। तानाजी सावंत यांचा मुलगा नेमका कुठे आहे, तो कुठून गायब झालेला आहे किंवा त्याचं अपहरण झालेलं आहे, अशा अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तर आहेत ती काही वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होतील। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।